आज सकाळी उठल्यावरती मी कोबीची भाजी आणि चपाती टिफिनसाठी बनवले होते आणि मी देखील खाल्ली आणि दोघी बाळांसाठी मी अंडे उकडवले होते. परंतु कान्हाने छानपैकी दोघी अंडे खाऊन घेतले आणि गाथाला अंडे आवडत नाही, त्यामुळे तिने फरसाण खाल्लं आणि त्यानंतर ते झोपी गेले. तुम्ही म्हणाल की दोघी बाळ एकाच वेळी तू एकटी कशी हँडल करते, पण आज 15 दिवस झाले मला हैदराबादला शिफ्ट होऊन मी इझिली दोघी बाळ, घरातलं कामं सगळं काही मॅनेज करते. याचं सगळं श्रेय माझ्या दोघी बाळांना जातं, कारण ते खूप गुणी आहेत, अजिबात त्रास देत नाही. घरातली सगळी कामं जेव्हा मी करत असते तेव्हा ते एकतर खेळत असतात, एकतर झोपलेले असतात, किंवा मग त्यांचं स्क्रीन टायमिंग थोडा आहे तेव्हा ते गाणी वगैरे बघत असतात. पण मग सगळं काही मॅनेज होतं आणि त्यांचं जेवणही व्यवस्थित आहे. आता मी त्यांना दुपारी दूध दिलं होतं, सकाळी अंडे दिले होते आणि त्यानंतर गाथा मला कपडे वाळत घालू लागत होती. एकही कपडा तिने खाली पाडला नाही. 1.5 वर्षाचं माझं लेकरू व्यवस्थितपणे मला मदत करत होतं. आणि जर असं गुणी बाळ आपल्या पोटी जन्माला आलं तर त्या आईला किती धन्य झाल्यासारखं वाटतं ना. त्यानंतर त्यांना मी टीव्ही लावून दिला आणि बाकीची कामं करायला घेतली. एवढं आहे की माझा दुपारी आराम होत नाही, परंतु त्यांना व्यवस्थितरित्या सांभाळलं जातं. आणि मी दोघी बाळांसाठी मग सेरेलॅक संध्याकाळी बनवलं होतं आणि एक अंड्याची पोळी. 0 ते 3 वर्ष वयापर्यंत लहान बाळांचा विकास होत असतो, त्यामुळे त्यांना पौष्टिक अन्न देणं खूप गरजेचं असतं. आणि मी त्यांना सगळं काही फ्रूट्स, भाजी पोळी, अंड्याची चपाती, दूध पोळी वगैरे, वरण भात, वरणपोळी, खिचडी सगळे पदार्थ देते आणि सगळे ते आवडीने खातात. बऱ्याच जणांना लहान मुलांना भरवणं सगळ्यात अवघड काम वाटतं, पण माझ्यासाठी ते खूप इझी आहे, कारण दोन्ही बाळ व्यवस्थित खाली बसून माझं प्रत्येक वेळा जेवण करत असतात. कारण त्यांना माहीत आहे आपण दोघं आहोत, मग मला त्रास द्यायचा नाही आणि ते सगळंपैकी छान खातात, त्यामुळे मला त्यांना भरवायला देखील आवडतं. मी सगळे त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवते आणि असा कोणताच पदार्थ नाही आहे की जे खात नाहीत ते, त्यामुळे त्यांची हेल्थ